ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, ज्ञानदेवाच्या हरिपाठात काय सांगितलेलं आहे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधेला. सांगा बरं, आतापर्यंत जेवढे लोकांनी हा हरिपाठ घेतलाय, काही दररोज घेतात, याचा मूळ अर्थ काय? देवाच्या दारामध्ये ज्या वेळेला आपण देवाचं नाम घेतो त्यावेळेला कोणतेच विचार डोक्यात नाही पाहिजे. त्यावेळेला देवापाशी लोक जातात, प्रत्येक ठिकाणी जातात आणि मग काय करतात, मोठी यादी घेऊन जातात. देवा तुम्हाला हे दे, मी तुला ते देईल. देवा तुम्हाला हे दे, मी तुला ते देईल. बघा, आजच्या या कलियुगामध्ये आणि ह्या विज्ञान युगामध्ये गरजा वाढल्या, विज्ञानाचे साहित्य वाढले आणि त्या गरजा पुऱ्या करण्याकरता माणसाला काय पडला, पैसा अपुरा पडू लागला आणि त्या गरजा पुरवती नाही. आणि ह्या गरजा पूर्ण करण्याकरता माणूस माणसापासून दुरावला. माणूस कसा झाला, बेईमान झाला. कोणाची कोणाला गरज नाही राहिली. आणि मग बेईमान झालेल्या माणसाला त्या गरजा पुरण्याकरता तो देवाकडे जातो, मोठी यादी घेऊन जातो आणि मग काय मागतो, सुख दे. बघा, तुकाराम महाराजांनी काय सांगते, देवापाशी नाही सुखाचे गथोडे, आणून देईल तुमच्या हाती. आणि मग या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात सांगितले, सुख दुःख समे कृत्वा तथा लाभो पराजया. अरे दुःख आलं ना प्रसाद आहे, सुख आलं ना प्रसाद आहे. कर्म कसं कर, निष्काम कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. आज माणूस फळाची अपेक्षा करतो, सुख मानतो. तू कर्म कर आणि फळ कसं द्यायचं हे माझ्या हातात आहे. भगवंताने त्याच्या हातात ठेवलेले. शेतकरी कष्ट करतो, शेती करतो, शेवटी फळ कोणाकडे, भगवंताकडे. आणि काही गोष्ट क्रियामान आहे, काही गोष्टी प्रारब्ध आहे. कर्मानुबंधे मनुष्य लोके. आणि मग म्हणून देवापाशी केल्यानंतर देवापाशी काय मागायला पाहिजे, देवा मी तुझा आहे, मला काही नको, मी तुझं नाव घेईल आणि तुझे विचार मी लोकांपर्यंत नेऊन पोचवील. बघा, नचिकेता आजही ग्रंथालय नाव आहे. नचिकेताचे वडील कोण होते, ब्राह्मण होते, भूरिश्रवा. आणि तो काय करायचा, इकून तिकून माधवगिरी मागायचा आणि आपणही आपल्या मुलाबाळाकरता कमवून ठेवतो. कोणाकरता, या गाडी बंगला, चोऱ्या लबाड्या, भ्रष्टाचार कोणाकरता, आपल्या मुलांकरता. आणि मग त्या मुलांना त्यांना कमवून ठेवलं. तो म्हण, बाबा तुम्ही हे काय करता? अरे म्हणे तुया करता करतो. म्हण मला काही नको आहे, म्हण मला तुमचं काही नको. मग काय करा, मला हे तुम्ही तर वाटून द्या म्हणून लोकांना. आणि मग त्याने ते वाटायला सुरुवात केली. काय केली, आपण काय देतो देवाला, जे आपल्या उपयोगी नाही ते देवाला देतो. लोक काशीला जातात आणि मग एखादा पदार्थ सोडायचा आहे, कोणचा, जो त्याला आवडत नाही तो सोडायचा आहे. लोक जी वस्तू आपल्याला नाही ना ती देवाला देतात. तो म्हण भाकड गाई, तुम्ही ह्या गाई देऊ राहिले म्हणे लोकांना, ह्या गाई लोक काय करतात, कसा बैला नेऊन विकतील. मग तुम्हाला जे आवडतं आहे ते लोकांना द्या. मग तुम्हाला काय आवडतं आहे, आता त्याचा आवडता कोण, मुलगा. मग म्हण तुम्ही मला कोणाला दिलं आहे, म्हण तुला यमाला दिले. प्रत्येक माणूस हा दान असतो, कोणाचा, यमाचा. तर यमाचा दान असतो. तर मग त्यांनी काय ठरवलं, चालेल म्हण, काय हरकत नाही म्हण, यमाला दिले ना. त्यांनी काय तो डायरेक्ट निघाला. त्यावेळेला देवांची यमाची एकमेकाचा कॉन्टॅक्ट होत होता. काय, सत्यवान सावित्रीला यम दिसत होता, त्यांची दूरदृष्टी होती. आणि तो यमाच्या दारात बसला जाऊन. किती दिवस, 3 दिवस. बघा, आपल्या दारात जर कोणी याचं का आला
आणि त्याची जर कोणी बसवट नाही केली तर बरोबर नाही वाटत. मग आपण आलेल्या पहिलं काय आलेल्या पाहुण्याला गोड पाणी द्यायची, आलेले मग आता चहा देतात, पोहे देतात आणि मग तो उपाशी 3 दिवस. यम जेव्हा आल्यानंतर बायकोला म्हणतो, का गं तुझ्या दारात कोण? म्हण हा आलेला आहे. त्याचं नाव विचारलं. म्हणे भुरीश्रवाचा मुलगा, माझं नाव नचिकेता आणि माझ्या वडिलांनी तुम्हाला दान दिलेलं आहे. मी अरे लोक मागायला येतात आणि मला दान दिलेले, यमाला लोक यमाला बी येतात आणि त्यांनी यमाला दान दिलेले. आणि मग 3 दिवस उपाशी. म्हण माझी चुकी झाली, माझ्या बायकोनं तुझी सेवा नाही केली, याच्याबद्दल तू 3 वर माग. काय 3 वर माग. आणि मग पहिला वर काय मागितला, माझे वडील रागावणार नाही. आता कोणाचे वडील त्याच्यावर रागवतीच नाही. काय आणि असे त्यांनी 3 वर दिल्यानंतर तो नचिकेता घरी आला. बघा तू काय देवाला काय द्यायला गेला होता, म्हणून देवा तुला काय पाहिजे हे म्हणणारी माझे विचार आहेत. आज भैरोबाला लोक येतात, गाडीतून उतरतात आणि देवाकडे जाऊन भीक मागतात. देवा मला हे दे, देवा मला ते दे, मी तुला बकरं कापील, तुला कोंबडं कापील, तुला पूजा करील. देव काचा भुकेला आहे? भावाचा. देव काय पाहिजे? भावाला. देवाला का पाहिजे? त्याचं मन पाहिजे. मन पाहिजे, भाव पाहिजे. तुझे विचार मी घेईल आणि दुसऱ्यापर्यंत जाऊन सांगल. ही विचारधारा पांडुरंग शास्त्री आठवलेंनी स्वाध्याय परिवारांनी लोकांना दाखवलेली. देवाचे विचार आपण घ्यायचे आणि दुसऱ्याला जाऊन सांगायचे. काय एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. पण आज आपण देवापाशी काय करतो? भीक मागतो. म्हणजे देवाच्या याद्वारे क्षणभरी तो क्षण राहिला नाही, तर इथून पुढं क्षण आपल्याला सुरू करायचं आहे. देवापाशी जा, देवा तुला काय पाहिजे, तुझे विचार मी घेईल, तुझे विचार मी दुसऱ्यापर्यंत जाऊन सांगल. ही भावना करून भक्ती करा. देव तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. निष्काम भक्ती करा. आज लोक कीर्तनकार कीर्तन करतात आणि 30-30 हजार रुपये घेतात. काय देव येडा आहे का त्यांचा पावायला? अहंकार झालेला आहे. मी देवाचं काम करतो, लय लोक माझं कीर्तन ऐकतात. अरे अहंकार झालेला रावणाला, त्याचा रावणाचा अहंकार गेला तर तुमचा अहंकार काय शिल्लक राहणार नाही. देवाला नेमका अहंकार आवडत नाही. देवाला कोणची भक्ती पाहिजे? साधी बोळी भक्ती. हिचं थोरं भक्ती आवडते देवा, संकल्पाविन माया संसाराची. मला काही नको आहे, मी तुझा आहे, मी तुझे विचार घेईल, लोकांपर्यंत सांगेल. ही का सांगा बरं, तुम्ही जर त्या भगवंताने तुम्हाला दिले इंद्रिय, हात पाय कान, मुख डोळे बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्याने रस चाकितो, मधुर इवाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप फिरणं मिळतो, ईश्वरच जा. किती काम करतो? डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो, हातानं काम करतो, बोलतो, खालं ते पसतो. एवढं जर भगवंत तुझं काम करतो आणि मग त्याची कृतज्ञता करायला पाहिजे. म्हणून देवाचं नाव स्वतः घ्या आणि दुसऱ्यापर्यंत जाऊन सांगा आणि ठेवले तसं राहा, समाधानी राहा. ही खरी जीवन जगण्याची पद्धत आहे आणि ही सुरू करा. तर हरिपाठाचा जो खरा अर्थ आहे ना, देवाचा क्षण खरा होईल. हे जर पटला असेल तर क्लिक करा. जय वैद्यनाथ महाराज की जय.